आई काय म्हणता? आई का खुशी कशी नाराज आहे की काय? नाराज आहे माझ्यावर? नाही. पहिलं स्टार्टर संपलो आणि आता परत 4 डिश स्टार्टर मागवलेला बघू शकता. सर्व फस्त करून टाकले ह्या. ते अजून किती मागवलं? 4 की 5? 5. एक तीड 7 जणांनी खाल्ले नाही तसं एक केक 7 जण कापणार. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज रविवार, माझी साप्ताही. मी सकाळी इले ओरोसवरनं 10 वाजता आणि आज संडे स्पेशल आमच्याकडे चिकन आणि तर ह्या महिन्यात आमच्या वाडीतल्या 4-5 मुलांचे म्हणजे आमच्या मित्रांचे वाढदिवस झाले, तर त्यांची एकच पार्टी आज देवगडला. त्याच्यामुळे व्हिडिओ मस्तच होणार, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आमच्या गंधर्वाची परीक्षा संपली, सर्वांनी मस्तच बेस्ट ऑफ लक दिल्याने होतो. त्यामुळे गंधर्व मस्त गेली ना परीक्षा. माझ्या सबस्क्रायबरने याद दिला नव्हतं तो का सर्वांनी बेस्ट ऑफ लक दिलं नव्हतं. आणि माई का याद आतून दिलंय ना बर्थडे गिफ्ट. अरे वा, भारी दिलंय रे. काय करूच असतं या? हे लगोरी टाईप. लगोरी टाय? हा बोल. तुटला? हा, आता काय जत्रेतला तर काय एवढा खास नसतं. आज घेऊया संध्याकाळी. गंधर्व संध्याकाळी आठवून कर. हा, गौरव मध्ये घेऊया. मस्त भारीतला घेऊया. आता तुटणार नाही. 2 घेऊया म्हणजे गंधर्व पण आता तू फ्री झालं. दोघांनी खेळायचा. एका ह्याच्यात 2 येतात. 2 रॅकेट येतात. नाही तर अजून एक घेतलं दुसरा काहीतरी घेऊ. आदेश बिदेश पण सगळेच असतं. नाही दोघे रॅकेटने खेळायचं रे. म्हणजे कसा उंची बिंची वाढता, व्यायाम होता. होय ना पप्पा? आणि तुझी सायकल पण रेडी करूया. आई काय म्हणता? आई का खुशी कशी नाराज आहे की काय? नाराज आहे माझ्यावर? नाही ना. चिकन रमटाचा आई दुपारी फुल टू धमाल. आणि आम्ही जाणार रात्री बर्थडे पार्टी. बच्चा पार्टी नाही, छोट्यांका नाही, मनीष आणि माई नाही. गंधर्व आता मोठं झालो हा. पुढल्या वर्षी जून मध्ये कॉलेज 11वी कॉलेज कुमार. त्याच्यामुळे गंधर्व घेऊन जाणार. तुम्ही मोठे होशाल तेव्हा तुमका मग. हा आई तू येणार? नाही ना पप्पा? तुम्ही येता बर्थडे पार्टी? बघूया आता. खायचं ठरलं नाही, खायचं हॉटेल काय तर बघू. पोरं संध्याकाळी जमले की मग ठरवणार. आजी पण इल्या घराकडे. विचारपूस करू का? आता मी ओरोसवर नाही इलय सध्या, नाही ना, त्याच्यामुळे विचारपूस करू गेल्या. आजीची कामा रखडलेली. आजीची कामा रखडली. आजीचा कॅश, सर्व कॅश, बँकेची कॅश मी घेऊन येतोय. सर्व काय काय असत 5, 10, 20 लाख रुपये प्रोटेक्शन. चेक वर आणतात आपण. चेक असतात. आज काय नाश्ता काय? चाय चपाती. हॅलो. ओके, मी पण झालं नाश्ता केलं. आणि ह्या काय आज संडे स्पेशल जेवण? स्पेशल काय नाही, दही आणि चपाती. आजीचा शाकाहारी. शाकाहारी. आज पप्पांच्या आवडीचं जेवण याचा हे आजीचा आज जेवण आता पप्पांच्या आवडीचा खास दही चपाती. मस्तच. आमच्याकडे चिकन आहे. तू कोण आहे चिकन? तर मंडळी, आता वाजले 2:05 आणि आमची आता पंगत बसली आहे. आणि आज खाणार आहे मस्तपैकी चिकन. सर्वजण रेमटवतो. अरे मनीष नंबर लावले पण. वा, माईन पण आणि आईन पण. आई जाऊतात ना थोडं होत ना व्यवस्थित. गावठी नाही बॉयलर. आज बॉयलर आणला जरा खूप दिवसांनी. माई काय मस्त? हा माई म्हणता मस्त. नाही आज नाही, गेल्या रविवारी मालवण मार्गे गेलो होतो ना, तेव्हा आणलं होतं. आज स्पेशल चिकन. मस्तच भारी आहे एकदम. आणि आज आमच्या आबाची पण सुट्टी. आज संडे स्पेशल आबान सुट्टी घेतल्या ना वाटतं खास. मी येणार म्हणून की काय चिकन खाऊ का सुट्टी घेतल्या. तर मंडळी चला चिकन खाऊ. जबरदस्त. मनीष आज खुश दिसता. गेल्या वेळी सारखा आवाज नाही द्यायचा आता आपण हलव्यासारखो. माई हलव्याच्या वेळी बोंबटलाच तसा आवाज नाही हो. भारी चाललं, जबरदस्त. थँक्यू सबस्क्रायबर सर्वांका धन्यवाद मनापासून. मस्तच व्हिडिओ चाललो. असे व्हिडिओ चालू दे रे माझे देवा. तर धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर मंडळी चला तर मग हा चिकन खाऊया. चला माझा वाडा. चला भूक लागली मरणाची. गंधर्वाचं पहिलं जेवता बाबा. गंधर्व आता फ्री झालो मस्त पैकी फुल टू धमाल. गंधर्व आता कॅमेरामन आमचं फ्री झालेलो. जेव आजी, जेव घे. जेवलं?
मस्त दही चपाती आमटावलं. आमच्या पप्पांक थोड्यात योग्य होतं दही. पप्पांक आमच्या आवडतात. चिकन पप्पा दही नको म्हणतं. माहिती नाही तर मी बघायचं नाही माझं याचा फिक्स नव्हता. काल हे होतं ना रमजानीचा बंदोबस्त होतो त्याच्यामुळे रात्री उशीर राहिलं. आज यांच्याकडे म्हटलं मच्छी आणि हे ना मासे नाही आणून गावले. सकाळी रात्री उशीर राहिले ड्युटीवर ना. तर मंडळी आमचं गंधर्व आता फ्री झालो हा कॅमेरामन. पण माझी ड्युटी लागली ओरोसला. आम्ही वाट बघत होतो असो मी म्हणत होतो एक वर्षभर की गंधर्व मस्त फ्री होते परीक्षा संपू दे मग मस्त भरपूर व्हिडिओ बनवायचे. पण बॅड लक की मी माझी ड्युटी लागली ओरोसला आता सध्या आणि गंधर्व फ्री झालो. तर मंडळी जाऊ दे येईन थोड्या दिवसात परत देवगडला ड्युटी. मग आम्ही फुल टू गंधर्व रेडी ना आता. आता काय गंधर्व रेडी फुल मजाच आता. मंडळी चला येवा जेव. आजचा जेवण गावठी नाही बॉयलर आणि मस्तपैकी अंडा आणि कांदा लिंबू. तर मंडळी चला जेवतोय तुम्ही पण जेव. काय खाव माई वाढ आधी वाढ आधी वाढ माई सरळ बोलता. डबा पाडशी मस्त झाला चिकन. वाटून गेली वाढू आणि म्हणायला रामपीठ गेली. म्हणजे आम्ही चाललो आता बर्थडे पार्टी का. तर जवळजवळ 4 का 5 जणांची आमची पोरांची आज बर्थडे पार्टी आहे. पूर्ण महिन्याची एक हा तर आम्ही असा ठरवलेला होता की जर दोघांचे जर बर्थडे एका महिन्यात असतील तर त्यांनी दोघांनी मिळून पार्टी द्यायची. तर शिगम्यापासून 4-5 जणांचे बर्थडे झाले. तर सर्वांची मिळून एकच आम्ही बर्थडे पार्टी आता करणार आहोत. ते सर्व बर्थडे बॉय मी तुमका दाखवणारच आहे. पण त्याच्यातलं एक बर्थडे बॉय काल बर्थडे झालं तर माझ्या तुमच्या समोरच हा हर्षल पडेलकर. काल मी नव्हतोय बर्थडे का कारण काल मी ड्युटीवर होते रमजानी. हर्षल हॅपी बर्थडे. हा धन्यवाद. तर हे आमचे एक बर्थडे बॉय आहे आणि बाकीचे बर्थडे बॉय ते मी तुमका खाली गेल्यावर दाखवेन. ओके चला. आणि आमचा दुसरा कमिंग सून बर्थडे बॉय मनीष हॅपी बर्थडे. आणि आमच्या मनीषचा बर्थडे 31 मार्च. आज तारीख किती आहे 22. हा सॉरी आज तारीख 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 9 दिवस कमिंग सून मनीष. आणि मनीषला मी आज आणणार होतं बॅडमिंटन बर्थडे कच दे म्हणून. तर मग आता बर्थडे गिफ्ट म्हणून देणार. ओके चला आता खुश. आता देत नाही हो जरा छोटा बच्चा पार्टी आहे त्याच्यामुळे त्याला नेत नाही. आता गंधर्व आणि मी आणि बाकीचे खाली आहेत कोण ते तुमका मी दाखवेन. चला आई आशीर्वाद हॅपी बर्थडे. आणि आईच्या आमच्या बर्थडे तारीख भारी आहे 8/8/1954. 8/8/54 मस्तच तारीख भारी एकदम ना. चल बघूया खाली कोण कोण जमले ते. जमले जमले ना मंडळी. आमचे सर्व फंटर इलेलेच वाट बघतात. आणि हे बर्थडे बॉय बघलास की नाही फुल टी शर्ट विशर्ट घालून ऐकत नाही. हा ऐकत नाही. आणि काय बर्थडे बॉय बाकीचे बर्थडे बॉय हॉटेलला दाखवणार आहोत मी. आणि आमचा जितू एक बर्थडे बॉय. आणि काय अरे कोकणी वेल्डर बर्थडे बॉय. आमचा कोकणी वेल्डर एक बर्थडे बॉय आहे आजचा. आणि सूरज सावंत एक बर्थडे बॉय आहे. हा पोलीस पाटील. अरे बाबाल आमचे पोलीस पाटील पण बर्थडे झालेलो सर्व मिळून आज फुल पार्टी जोशात. कोण तू कोण रे तू नाचता हे नाचे. तर मंडळी चला अजून आमचे देवगडात आहोत थोडे जण 4-5 जण. एक बर्थडे बॉय आहे देवगड. हा बाकीचे सर्व आता येतील तोपर्यंत मी गाडी आणतोय. चला आम्ही सर्व निघालो. बाकीचे सर्व 2 व्हीलरने गेले. आणि माझ्यासोबत हा बर्थडे बॉय हर्षल आणि माझा भाव किरण कोइंडे उर्फ केके. काय किरण केके इज बॅक. आमचा बॅट्समन आहे तो 6 षटकार जबरदस्त ओढता किरण आमचं होय ना किरण. आणि आता ही 5-6 जणांची बर्थडे पार्टी आहे. म्हणजे 2 महिन्यांतूर तिघांचे असे इलेले बर्थडे त्यांची पार्टी आहे. आम्ही असं ठरवलं होतं की एका महिन्यात दोघांचे इले किंवा ह्या महिन्यात एकाच होईल पुढच्या महिन्यात एकाच होईल तर मग दोघांमध्ये पार्टी करायचं म्हणजे एका लोड नको. काय किरण
असं आम्ही ठरवलं होतं गेल्या वर्षीपासून. तर आम्ही असे भरपूर बड्डे केले नाही रे? हो खूप बड्डे भरपूर. गेल्या वर्षी 2 वर्ष आमचे भरपूर बड्डे झाले. तेव्हा माझं काही व्लॉग नव्हते, मी तेव्हा व्लॉग बनवित नव्हतं. पण आज ह्या पार्टीच्या व्लॉग पहिल्यांदाच हा. आणि गेल्या वर्षी माझी आणि किरणची बर्थडे पार्टी झाली होती. कारण किरणचा बर्थडे किती तो 27 एप्रिल आणि माझं 21 एप्रिल. आम्ही दोघांतूर दिलं होतं बर्थडे पार्टी. यावेळी पण देऊ आम्ही. तर म्हणजे चला बाकीचे बर्थडे बॉय तुमका हॉटेलला गेल्यावरच दाखवतो. चला चला. तर म्हणजे आम्ही इलो आता देवगडला आणि कॉलेज रोडला केक शॉप मध्ये इलो. ॲश केक शॉप. ॲश केक म्हणजे आशिष पॉइंट आहे हा माझ्या भावाचा केक शॉप हा. त्याच्यात इलो होतं घेणार केक आणि मग निघला. चॉकलेट आणि चॉकलेट वरती सीताफळ ब्लॅक करंट आणि म्हणजे आमचे बर्थडे बॉय केक नकोच म्हणत होते. तरी पण आता मी 2 घेत होते. पण ते बोलतात की एकच घे म्हणून, कोण खाणार नाही काय. आणि न्यू फ्लेवर. आणि जरा न्यू फ्लेवर हा बघू शकता. सीताफळ ना, सीताफळ भारीच वाटतं. आज जरा चॉकलेट बिकलेट काय म्हणून मी घेतलं. आज जरा मला सीताफळ फ्लेवर बघूया टेस्ट करून. ओके आज ना रेडी. तर आमचे बर्थडे बॉय सर्व आणि सर्व आमची गँग आहे जमलेलीच आहे. बघू शकतास. तर मंडळी इलो आम्ही हॉटेलला आणि वेटिंगला आहोत. गर्दी आहे जरा, त्याच्यामुळे सर्वजण आमचे कसे लाईनीत बसलेले आहेत एकदम शिस्तबद्ध. रेमटावतो कधी असं झालं. आणि बघू शकतात आमच्या विरवाडीतले सर्व कसे शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आहेत शहाण्या मुलासारखे. बरोबर ना केला? तर टेबल खाली झाल्यानंतर आमका एकत्रच बसूचा, त्याच्यामुळे जरा आम्ही थांबलो. मग एकत्रच बसणार. आणि ह्यांचे काय गप्पा गोष्टी चालू आहेत जोर जोरात. ए काय चालू काय बोल. हजार आमचं स्टार्टरीला बघू शकतास. चिकन क्रिस्पी, त्याच्यानंतर चिकन चिली, चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप आणि चिकन तंदुरी. तर आता स्टार्टर आता ती पहिला खाणार आणि मग मेन कोर्स मागवणार. चला चला हे घ्यावा. चला फूट पडो म्हणजे स्टार्टर इलो. सर्वांनी सुरुवात केली नाही हा. ते सुरुवात झाली ना रेमटावले नाही हा. माझी वाट बघत नाही राहुले. तर मंडळी काय काय स्टार्टर राहतो सांगतोय. सर्व मापात पाप न करता सर्व एक एक वाढलेला. चिकन लॉलीपॉप, चिकन चिली, चिकन क्रिस्पी आणि चिकन तंदुरी असे सर्व स्टार्टर आहेत. आणि मेन कोर्स मग नंतर सांगेनच. चिकन तंदुरी घेतोय, टेस्ट बघतोय. भारी आहे टेस्ट. चिकन चिलीची टेस्ट बघूया. चिकन लॉलीपॉपची टेस्ट बघूया. येतो आता पावसातली ती बिर्याणी नको. आता मस्त सुक्या चिकन आणि भाकरी नाही तर वडे बनव. भाकरी भाकरी नाही तर वडे. पावसाळ्यात पावसाळ्यात आमची आताच ठरलेला. म्हणजे आम्ही दरवर्षी जातो वाळावर नाव का. तेव्हा म्हणजे माझं ब्लॉग नव्हता, आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हतो. पण यंदा आता ब्लॉग बनवतोय सर. तर आमचं वाळावरच्या पार्टीचं पण येत ब्लॉग काय बरोबर ना. आणि मंडळी स्टार्टर खाऊन झाला म्हणजे स्टार्टर त्याच्यानंतर मेन कोर्स खाऊन झाल्यानंतर आम्ही केक कापणार. तो केक कापताना सर्व बड्डे बॉय आमचे 7 बड्डे बॉय. किती असते बड्डे बॉय?
हे 7 ना हजार 7,000 आमचे birthday सात boy. कापणार 7 बर्थडे बॉय 7 केक कापणार एकत्र बरोबर ना एक साथ तुटून पडले जेवचं नाही बघा. जेवचं नाही. तर मंडळी पहिलं स्टार्टर संपलो आणि आता परत 4 डिश स्टार्टर मागवलेला बघू शकता सर्व फस्त करून टाकले ह्या ते अजून किती मागवलं 4 की 5 मागवलं ना वा मजाच उलटू धमाल बर्थडे बॉय नंतर दाखवणार आहे मी सर्वजण आमचं कॅमेरामन पण हा थोडं आराम दिला कॅमेरामनला खाऊन मोकळ झालेलो तंदुरी चिली बिली लॉलीपॉप स्टार्टरीला की खाणार आणि मग मेन कोर्स चला हे घे गंधर्व घे तर म्हणजे आमचा परत एक स्टार्टरीला 2 लॉलीपॉप 2 चिकन तंदुरी आणि क्रिस्पी काय आला मोठ्या नको नाही काय आमच्या बड्डे बॉयला बघा रे काय हा काय बड्डे बॉय हर्षल बड्डे आहे काय भावाचा 5 न 7 भावांचो तर आमचा मेन कोर्स येलो कोळंबी मसाला यांच्याने सुरुवात केल्याने पण चिकन अंडी आणि बटर चिकन हे माझं बटर चिकन हा नाही घेवा तुम्ही माका थोडा देवा म्हणजे चला मेन कोर्सला सुरुवात करूया तर म्हणजे मेन कोर्स दिलो आणि माझा बटर चिकन पहिला मी घेतोय हे मी घेते थोडा मग देते ना तुमका घेऊन झालं का बटर चिकन त्यानंतर चिकन हंडी ओके हे कोण घेता चिकन हंडी हे घे बटर चिकन कॅमेरामॅनला घे नाही तर कॅमेरामॅन सुरुवात केलास काय वा वाट बघण्याने पण नाही रेमटाक सुरुवात केली नाही आता मी रेमटाक ते जरा गंधर्व करा गंधर्व खाऊ घे नाही तर तो टेस्ट बघूया झाला काय खाऊन झाला काय ओके धन्यवाद चला 2 बड्डे बॉय इलेत ए बड्डे बॉय वर चला तर मंडळी मस्तपैकी रेमटावलो आणि आता केक कापणार चला ए बड्डे बॉय 7 बड्डे बॉय जसो तीळ 1 तीळ 7 जणांनी खाल्ले नाही तसो 1 केक 7 जण कापणार एक केक 7 जणांचा मंडळी चला बड्डे बॉय तर मंडळी झाली पार्टी आणि स्वस्तात पार्टी झाली 7 जण असल्यामुळे बरोबर 9,500 रुपये बिल झाला आणि सर्वांवर बसले प्रत्येक बड्डे बॉय वर काय 1350 काय 53 रुपये बसले आणि स्वस्तात झाले यांची बड्डे काय रे स्वस्तात झाले तर मंडळी चला आता आम्ही चलतो पार्टी झाली चला आम्ही येतो आणि आता आम्ही निघतो 8 मिनिट चला. चालू आहे 8 मिनिट तर मंडळी चला मस्तच पार्टी झाली जवळजवळ 20 जण होतो ना आपण होय तर मंडळी आम्ही 20 जण होतो आणि बिल काय जास्त नाही झाला
500 कितीतरी झाला, 80 काय कितीतरी, म्हणजे 9,500 रुपये झाला. आणि बड्डे बॉय होते 7 जण, म्हणजे काय 1300 रुपये बसला प्रत्येकावर. म्हणजे काय रे, स्वस्तात मस्त झाली. स्वस्तात मस्त. आणि गेल्या आणि वर्षी एक आम्ही 4000 बिल झालं होतं आमच्या दोघांचा, माझा आणि किरणचा. आमका 2,000 रुपये बसले होते. आता लय जण असल्यामुळे मस्त झालं, त्यांना पण टेन्शन नाही. आणि सर्व एकत्र आमच्या पण मजा पार्टी आली. खूप मोठी झाली. मोठी पार्टी झाली, मस्त मजा आली. बड्डे बॉय खुश. तू आमका विचारू खुश ना पार्टी दिल्याबद्दल? तर मी आमका विचारतोय खुश हा बड्डे बॉय. मस्त पार्टी झाली. मस्त party. आणि मंडळी खरोखर म्हणजे वाडीतल्या आमचे सर्व फंटर, आमचे ते बस जातात. सर्व पोर निघालेत. आणि खास करून त्यांच्यानी माझ्यासाठी म्हणून हे शिगम्याच्या आधीच बड्डे होणार होतो, पण माझी होती ओरोसला ड्युटी. त्याच्यानंतर मग शिमगो इलो. त्याच्यानंतर गेल्या रविवारी पण काहीतरी माझा विषय होतो, त्यामुळे ह्या आठवड्यात मला सारखे फोन करत होते की ह्या रविवारी तू येणारच की नाही येणार, की तू येलस तरच. मग मी रात्री रमजानच्या बंदोबस्तवरनं रात्री इलंय आणि सकाळी जेव्हा माझा येवसा कन्फर्म झाला, म्हणजे मी ह्या खास बड्डेसाठीच इलंय, तेव्हा मग मी वाडीतल्या याच्यावर टाकलं की मी येणार आहे म्हणून. मग तेव्हा आजची पार्टी ठरली. तर खरोखर आमच्या वाडीतल्या मुलांचं लय मला सपोर्ट असता सर्व बाबतीत. माझे व्लॉगच्या म्हणा किंवा बाकी असं कधी खेळाबिळामध्ये खेळूच्या म्हणा किंवा वाडीत काय घराकडे काम असतात, कोणाकी फोन केला, कधी सांगितलं हे चला म्हणून, तर सर्व आमच्या वाडीतले पोर, आणि माझ्याच नाही सर्व आमच्या वाडीतले म्हणजे एकमेकांना support करतात. सपोर्ट करतं, सर्व मदत करतं. होय ना हर्षद? हर्षद असतं आमचं. होय, होय. एके बरोबर ना? नाही तर मला तर माझे सबस्क्रायबर मध्ये काहीतरी पक्का होता काय रे. हो. आणि खरोखर म्हणजे जितू पंको माका म्हणजे ज्यांचं बड्डे होते ते सारखे फोन करत की तू कधी येणार तर सांग फिक्स, तसं मग आम्ही ग्रुपवर टाकतो म्हणून. खरोखर मस्त वाटतं असं असलं की. तर मंडळी चला आता आम्ही चलतो घरी. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.